श्री स्वामी समर्थ. आज एक गोष्ट ऐकूयात. एका गावात एक सिद्ध पुरुष आले होते. त्यांच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागायच्या. सारे गाव त्यांच्या दर्शनासाठी आले होते. त्या गावात एक गणू होता, जरा जास्तच हुशार. आपली हुशारी नको त्या ठिकाणी दाखवायचा. त्याला ही गोष्ट समजली की गावात एक सिद्ध पुरुष आले आहे आणि सगळ्यांना हवा तो वरदान देत आहेत. पण दर्शनाच्या रांगेत थांबण्याची सबुरी त्याच्यात नव्हती. त्याला सगळेच कसे लवकर हवे असायचे. त्याने नीट लक्ष देऊन पाहिले की स्वामी महाराजांचा दिनचर्म काय असतो. त्याला समजले की साधू महाराज सूर्योदयाला टेकडीवरती जातात आणि सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी असतात आणि यावेळी त्यांच्यासोबत कोणीच नसते. आता महाराजांना सूर्योदयाच्या वेळी गाठायचे म्हटले तर लवकर उठावे लागणार, म्हणून गणूने तो तर पर्याय नाकारला. मग त्याने ठरवले की सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी महाराजांना गाठूया. त्या दिवशी जसे ते साधू महाराज सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या काठी गेले, गणूंनी त्यांना गाठले. तो महाराजांना काही बोलणारच इतक्यात महाराज त्याला बोलले, हे बघ बाळा, यावेळी मला एकांत लागतो म्हणून मी इथे आलो आहे. सूर्यास्त झाला की मी कुणाशीही बोलत नसतो. तू सकाळी सूर्योदयाच्या वेळी मला भेट, तेव्हा बोलीन मी तुझ्याशी. पण गणू ही एक नम्री होता. सोंग करायचे त्याला चांगलेच जमायचे. तो महाराजांच्या पायात पडला आणि पाय पकडून म्हणाला, महाराज, तुम्ही मला वरदान दिल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही, आणि नाटकी रडून गायावाया करू लागला. महाराज शेवटी सिद्ध पुरुष, त्यांनी ओळखले गणूचे नाटक काय होते. त्यांना ठाऊक होते की हा नाटकी मुलगा आपलं तर काही ऐकणार नाही, म्हणून ते त्याला बोलले, बर सांग, तुला काय हवं आहे. गणूचे रडणे लगेच थांबले. तो उठून उभारला आणि म्हणाला, महाराज, मला खूप संपत्ती पाहिजे, खूप सारे सोने पाहिजे. याची खोड मोडण्यासाठी महाराजांनी त्याला एक वरदान दिलं. जे तुला हवे ते जरा जास्तच आहे, पण हरकत नाही, त्यासाठी तुला थोडे श्रम करावे लागेल. तो समोर नदीच्या काठी दगडांचा मोठा ढिगारा दिसत आहे ना तुला, त्यामध्ये एक पारस आहे, जो दिसायला तर इतर दगडांसारखाच आहे, पण त्याचे विशिष्ट असे आहे की त्याने तू ज्या वस्तूला स्पर्श करशील त्याचे सोने होणार आहे. जा, शोधून घेतो पारस तुला. यावरती अतिशहाण्या गणूने विचारले, महाराज, पण मी तो पारस ओळखणार कसा. महाराज म्हणाले की तो पारस हातात घेतलास की थोडा गरम लागेल आणि इतर दगड तर थंड असतात. आनंदाने महाराजांचे पाया पडून गणू त्या दिशेने धावत सुटला. महाराज ही गणूकडे बघून हसले आणि आपल्या कुटीकडे निघून गेले. इकडे गणू एक एक दगड हातात घेऊन पाहायचा की ते गरम लागते का नाही. दगड जर गार लागला तर तो खाली टाकून देत होता, पण तोच दगड हातात येत असल्यामुळे गणूने विचार केला की दगड जर गार लागले तर आपण पाण्यात फेकून देऊ. एक एक करत तो दगड चाचपून पाण्यात फेकू लागला. नंतर पारस सापडत नाहीये म्हणून त्यालाही कंटाळा आला. दगड फेकण्याचा वेग वाढला. पटपट तो दगड हातात घेऊन पाण्यात फेकू लागला आणि अखेर एक दगड लांब पाण्यात फेकल्यावर त्याला जाणवले की हा दगड तर गरम लागला होता. पण गडबडीत लक्ष नसल्याने त्याने तो नदीच्या प्रवाहात लांब फेकून दिला. त्याला आपल्या चुकीवरती पश्चाताप झाला. आपले आयुष्यही असेच असते. सवय पडली म्हणून प्रत्येक गोष्ट आपण नुसती करायची म्हणून करत असतो. एखादी नवीन व्यक्ती भेटली तर आपण गृहीत धरतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आपले रोजचे कर्मही आपण विचार न करता उगाच पाट्या टाकल्यासारखे करत असतो. मग ती स्वामी सेवा असो, ऑफिसचे काम असो किंवा घरचे इतर काम. आणि या सगळ्यामध्ये आपलाही गणू होऊन जातो, तेही आपल्याला समजते वेळ गेल्यानंतर. कोणत्या रूपात, कोणत्या प्रसंगात स्वामी कृपेची प्रचिती येणार आहे हे तर आपण सांगू शकत नाही, पण ती येणार आहे हे मात्र नक्की आहे. म्हणून आजपासून जेही कर्म करू, मग ते कोणतेही काम असू द्या, परिस्थितीला सामोरे जाण्याचे
कुठल्या व्यक्तीला भेटण्याचे किंवा इतर काही कर्म असो, प्रत्येक गोष्टीला आपले मन शांत ठेवून आणि जमेल तितके एकाग्र ठेवून काम करायचे आहे. काय माहित आपल्या आयुष्याचे सोने करणारे पारस कोणत्या रूपात आपल्याला भेटेल. त्या पारसाला आपल्याला जपून ठेवायचे की दुर्लक्ष करून गणूप्रमाणे लांब कुठेतरी फेकून द्यायचे, हे आपणच ठरवूयात. भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.